श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 19, 20 आणि 21 हे 3 अध्याय आपण आज वाचन करणार आहोत। 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे, सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता, ओळखू ये सत्य सत्यता परमार्थ प्रपंचाची, या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ, ज्यासी वनिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व सुख दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा, बोलणे असो हे आता, वर्णपुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये, प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली, कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली, त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हट योग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले, एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती, मौन करीती किती, एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर, एक घालिते नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले, एक आश्रमे राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान, एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले, ऐसे असंख्य देखील ज्ञानतयांचे, पाहिले कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची, हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य, आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना, एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून, नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले, समर्थांशी जाणिले त्यांच्या हृदयाशी, अंतरामाजी आधीच सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र वेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या, श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू, आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले जडकरी, सद्गदित झाले अंतरी हर्षपोटीनं समावे, उठवणी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे, मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करावयास, केले बहुत सायस परी सर्व व्यर्थ गेले, स्वामी कृपा झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला, असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तविकर्ती सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले करजोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वती समर्थ बोले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी, ती असे द्यावे सोडोनी, त्वतरीच श्रेष्ठ पावसी जनी, मग सहजची सुरभवनी, अंतिजासी सुखाने, एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील, परियंत्रीची खूण यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे, सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपले महिमान, तेची वार योषिते समान, अर्थस्वामी वचनाचा, असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले, ऐसे सचिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार होऊन बंड केले ज्याने, समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला, करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर, घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित, स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिलेले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी, तरी खड्ग हाती देतील, जावनी बैसला दुरी, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी, सत्वरा आली बाहेरी, तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी, वासुदेवराव पाहुणी खिन्न झाला अंतकरणी, समर्थाते आपली करणी, नावडे सर्वथा म्हणत असे, कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी, परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा,
त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट केले व्यर्थशी. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार. काही कारण जहाले, संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जहाल. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगता. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिले तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वातरित, स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला गम्य ध्याती, ज्याते निगमागम. सुर नर वर्णिताती गुण, अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छ विचारे, जो या जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणे. त्यांचीच पदसेवा निश्चिती, करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. विशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्मा सनातना. तुझे चरित्र गाध, केवी वर्णुमी मतिमंद. परी केला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता मागे सहस्रवदन. निगमासही नसे पार लागला. तुझे वर्णवाय चरित्र, तुझ समकवी पाहिजेत. परी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जना दाविल्या अनंत लीला. उधरलेले कैक पाप्याला, अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करुनी. फकीराते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुनी नाना, यथेच्छ भोजन देईचे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापेती, गृहस्थ ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते द्वा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजन गोष्ट. हे आला मनी असा विचार, तो समर्थाचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती, हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पत्रावरी बैसला. त्यासी बोललेले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उकाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात एक समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले, त्याला आसनावरी बैसवला. 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वधू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर, दान कराया भंडार. मोकळे करी परी शक्तीनुसार, याचक नेती बांधुनी. षड्रासनाचे ढीग पडले, शुधित जन तेथे आले. त्यांनी त्यातून बक्षिले, शुदा शांत होईतो. स्वामीचरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली. स्वामीचरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरणपुंजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोड हा. श्रीरस्तु
शुभं भवतु। 21 श्री गणेशाय नमः। निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज। आता सकळ साध्याय 21वा, कृपा करून वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येत। जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज। शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर। चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा। जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोककीर्ती नानापुरी तो वर्णिता न जाय। अकलकोटीचे जन समस्त दुःखे करू आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा। असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी। कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे। श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे। तेथेची बाळपण गेले आता कोपर्लीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत। वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ, त्याशी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे। त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची। ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प। शब्द सोपे व्यवहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, अबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला। प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन, आधार स्वामीचरित्राचं कोण हेची कथन केलेसे। श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले हे कथन। द्वितीय अध्यायी तारावाया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला। तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल। चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभारासी। 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार, त्यासी 10वीला चमत्कार, त्यांचे वृत्त समग्र। 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यासी स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले। शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त। 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त। 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले। 10माध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्तेची। 11वा आणि 12वा तैसाची अध्याय। 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपेला, भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण। 17क भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत। 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त। 16, 17 आणि यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला वजन छंदू, तो दादा बुवा प्रसिद्धू। 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले। 19व्यात सारांश रूपे सत्यपई, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन। 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले। 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन, कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामीचरित्र। शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा। बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे। स्वामीने दिला यावर जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या, अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था, मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सचिदानंद, पूर्ण केला दयाळुवा, दोन्ही कर जोडूनी आता हेची विनवणी, ग्रंथरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा, आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची, परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी एकावी आदरे, उबग न मानावा चतुरे स्वामीचरित्र म्हणून, जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्त तारका आनंदकंदा अनामातीता
भेदका हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा बहुपाशा सोडावी. जय जयजी कमलासना कमलावरा कमला नयना विधितात कमलवदना हृदय कमली वसावे. मत्स्यकुर्म वराह जाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाल. चतुर्दित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.